जरांगे पाटील आपलं उपोषण स्थगित केलं आहे आणि सरकार जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे आणि सरकारला 13 ऑगस्टपर्यंत पुन्हा तारीख दिली। नाही, खरं आहे की त्यामध्ये जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित झालं, आम्ही त्यांचं स्वागत करतो। पण सरकार काय करणार आहे? तारीख पे तारीख आणि काय कमिटमेंट करताय, काय तुम्ही लिखित स्वरूपात देताय? ते उपोषण सोडवलं मागच्या वेळेस, त्यांचं आंदोलन आलं होतं मुंबईपर्यंत, वाशीपर्यंत, त्यावेळेस गुलाल उधळला गेला, पेढे भरवले गेले, काय लिहून दिलं नेमकं? मग का पूर्ण करत नाही सरकार? आता का मागे हटलाय? आणि आता ते विरोधकावर लागतायत की विरोधक आमच्या बैठकांना येत नाही। आमची गरज काय? 200 आमदारांचं पाडवळ असलेल्या पक्षाला निर्णय घेताना त्यांना कोण थांबवलाय? त्यांच्या हाताला कोणी बांधलाय का? सरकारने निर्णय घ्यावा, मराठा समाजाला न्याय द्यावा आणि जे बोलणं येते दोनही समाज आज समोरासमोर उभं केलंय। एकाचं नेतृत्व एक करायला बघतो, दुसऱ्याचं नेतृत्व दुसरा करतोय। यामधून दोन समाजामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये झालेली दरी जी आहे निर्माण झाली, ती दरी लवकरात लवकर मिटवली पाहिजेत। कारण महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र, जाती जातीमध्ये भांडणं लावून महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार नाही, महाराष्ट्र पुढे जाऊ शकणार नाही। त्यामुळे तुम्ही जे काही करताय सरकार म्हणून, नाहीतर सोडा खुर्च्या, द्या आमच्या हातात अधिकार, आम्ही दोनही समाजाला कसा न्याय द्यायचा आम्ही ठरवू। तुमच्यामध्ये धमक नसेल तर मात्र लिहून देता कशाला, हा आमचा प्रश्न आहे। निवडणुकीपर्यंत वेळ काढायचा आहे, कारण ते अंगलट झालेलं आहे व त्या गळ्यात आता ते हाड अडकलेलं आहे त्यांच्या। कारण खोटं बोलून उपोषण तर सोडवलं, मोठं काय आम्ही मराठा समाजाला दिल्याचं आव आणलं, पण प्रत्यक्षात काही नाही। कारण जे संविधानिक आहे, जे काय देऊ शकत नाही ते कशाला मग लेखी द्यायचं? आणि लेखी दिला तर मग द्या, तुम्हाला कोण थांबवलाय? आमचा काय संबंध आहे? पण हे यांची नियत करनी और कथनी में अंतर आहे, हे महाराष्ट्र आता बघतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।